तर या ठिकाणावर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजनीय भदंत महान त्यागी ज्यांची पदयात्रा या संपूर्ण देशामध्ये सध्या चालत आहे. भंतेजी स्वतःच्या पायाला चप्पल घालत नाहीत. भंतेजीचा जो प्रवास भंतेजींचा आहे मी काल परवाच बघितलं तर भंतेजी नांदेडला ताडोबा जंगलमधून म्हणजे प्रवास करत करत नांदेडला आले. इथं धम्मदेशना दिली परवालाच. त्याच्यानंतर परत सकाळी 4 वाजता हैदराबादला करीमनगरला गेले भंतेजी विजयवाड्यामध्ये. सकाळी बरोबर 4ला उठून करीमनगरला गेले विजयवाड्यामध्ये 3:30ला सकाळी उठूनच. आणि त्याच्यानंतर परत अजून मी भंतेजींचा सारखा फोनवर संपर्कामध्ये होतो. कारण भंतेजीचा एक एक क्षण म्हणजे आपण एवढे पुण्यवान आहोत की भंतेजींचा एक क्षणसुद्धा मिळणं आता या काळामध्ये वर्तमानामध्ये आता सध्या दुर्लभ झालेलं आहे. परंतु माझा सारखा पाठपुरावा होता. मी रात्रीसुद्धा भंतेजींना म्हणजे दिवसभरामध्ये माझे 10 ते 12 फोन झाले आहेत. भंतेजी म्हणत होते मी भंतेजी प्रवासामध्ये आहे, मी येतो, मी 8 वाजता येतो, 9 वाजता येतो. म्हणजे प्रवास सारखा सतत हैदराबादहून विजयवाड्यावरून परत भंतेजी नांदेडला एवढा मोठा प्रवास करून आले. एवढे थकून गेले होते. रात्री त्यांना 10 ते 11 वाजले. एवढे थकून गेले होते. शेवटी भंतेजींचा आवाज क्षीण वाटत होता मला. मी म्हणालो भंतेजी आपण फार थकलेले दिसत आहात. भंतेजी म्हणत होते हो. म्हणजे असा एकदम हलका आवाज निघतो. मी समजून घेतलं. भंतेजी म्हटलं आपण थोडा आराम करावा आणि आपलं जेव्हा योग्य वेळ वाटेल त्या वेळामध्ये आपण श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण यावं. भंतेजी म्हणाले ठीक आहे. नंतर मी भंतेजींना डिस्टर्ब केला नाही. मग सकाळीच मी फोन केला. भंतेजींचे शिष्य आहेत नागज्योती भंतेजी आहेत. मी भंतेजींना संपर्क केला. म्हणालो भंतेजींचे ध्यान वगैरे आटोपलं का? भंतेजींना सांगितलं हो आटोपलं म्हटले आता. मग डॉक्टर जोंधळे साहेब आहेत त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले हो भंतेजी म्हणजे आपल्याकडेच येणार आहेत. मी म्हणालो भोजनासाठी कसं? तर भंतेजींनी सांगितलं की जिथं कार्यक्रम आहे आपला तिथंच भोजन घ्यायचं. मी फार विनंती करत होतो म्हणले पण भंतेजीनं ती विनंती काही स्वीकार केली नाही. भंतेजींनी इथंच भोजन घेतलं. तर हे एक समजा इंगोले परिवार सर्वच आपण ज्यांनी भोजन दिलं कारण ती जबाबदारी इंगोले परिवाराने घेतली होती. त्यांनी भोजनाला आपण सगळ्यांनी थोडं भोजन आणलं. पण ते सगळ्यांच्या भोजनाचा स्वीकार केला. तुमचा कोणाचाही अवमान केला नाही. थोडं का होईना पण भंतेजींनी ते स्वीकार केला. ही महान पुण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. वाघांच्या सानिध्यामध्ये म्हणजे ताडोबाचं जंगल म्हणजे भारतातलं वाघांचं सगळ्यात जास्त प्रमाण असलेलं भारतातलं 2 नंबरचं ते जंगल आहे. म्हणजे सगळे वाघ 2 नंबरला म्हणजे तिथंच भेटतील आपल्याला. एवढे वाघ तिथं आहेत. एक मागे फार मोठी हानी म्हणण्यापेक्षा एक भंतेजीने आपल्या म्हणजे परमत्त पारमिताच पूर्ण केली. म्हणजे वाघानं त्यांना जेव्हा खालं म्हणजे त्यांना ते माहीतसुद्धा झालं होतं की वाघ म्हणजे आहे. त्याने आपल्याला हे केलं. माणसं जेव्हा गेले तर वाघ झाडावर जाऊन बसला होता तो बिबट्या. पण शेवटी म्हणजे भंतेजींचाही मृत्यू म्हणजे कदाचित तिथंच होणारा होता. आणि त्यांनीसुद्धा स्वतः न घाबरता निर्भीडपणानं आपला देह त्यांनी म्हणजे त्या वाघाला स्वाधीन केल्यासारखा केला. नाही तर माणसं पळतात तिकडं जाय पण ते ध्यानच भंतेजी मात्र कुठेही वाघाला घाबरले. भंतेजी कधी त्यांच्या देशनेमधून सांगतात की मी माझ्या जवळून वाघ जात असतो मी जेव्हा ध्यानाला बसलेला असतो तेव्हा. परंतु मी वाघाला स्वतः म्हणजे खाण्यासाठी आला तर काय बाबा म्हणजे मनातल्या मनात भंतेजीचं चालू राहत. पण वाघ भंतेजींना खात नाही. म्हणजे किती मैत्री असावी. भंतेजींना कुठल्या सर्पाची भीती वाटत नाही, ना वाघाची भीती वाटत नाही, ना जंगली कुठल्याही प्राण्याची भीती भंतेजींना म्हणजे वाटत नाही. म्हणजे एवढी मंगल मैत्री धारण केलेले आपले आदरणीय पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. आपल्याला इथून इथपर्यंत गेलं तर दम लागतं आहे ना. भंतेजी 108 पायऱ्या चढून रोज चढतात उतरतात आणि एका दमामध्ये पायऱ्या चढत असतात. 240 पायऱ्या एका दमामध्ये चढत असतात. म्हणजे आणि त्या सर्व अशा छातीवर असल्यासारख्या पायऱ्या आहेत. आपल्याला एका मजल्यावर गेलं तर म्हणजे कुठं धरावून काय करावं की असं वाटायला आहे ना. पण त्याची 240 पायऱ्या म्हणजे चढत असतात उतरत असतात. एक धम्माचं मोठं बल भंतेजींना म्हणजे प्राप्त झालेलं आहे. दूतांगाचं पालन करतात. एक टाईमचं भोजन घेतात आणि
अजून म्हणजे भंतेजींचं जे अधिष्ठान आहे हे आपल्या सर्वांना, बऱ्याच जणांना, नांदेडवासियांना माहीत आहे की भंतेजी जमिनीला पाठ टेकून कधी झोपत नाही. भंतेजीचं ध्यान जे आहे ते सर्व बसून राहते, गाडीतला प्रवास बसून राहत असतो. म्हणजे भंतेजी झोप घेत नाहीत, सतत जागृत असतात, बसून त्यांचं ध्यान सातत्यानं चालू राहते. एक प्रसंग मला महेंद्रनं रात्री बोलता बोलता सांगितलं. ते भंतेजींच्याकडे म्हणजे श्रामणेरवरून 5 वर्ष भंतेजीकडे त्यांनी एक प्रसंग सांगितला की एक वेळेस आंबोड्याचे भंतेजी, शिलानंद भंतेजी आणि आपले आदरणीय ज्ञानज्योती भंतेजी हे एका गुहेमध्ये दोघांनी, अंधार कीट, पाऊस चालू आणि मेणबत्ती म्हणजे अशी घेऊन एका गुहेमध्ये ध्यानासाठी बसले. एकीकडून शिलानंद भंतेजी, एकीकडून आपले ज्ञानज्योती महास्तवीर भंतेजी. आणि जशी मेणबत्ती त्यांनी लावली आणि पेटवली तर वाघ तिथं आपला मध्ये बसलेला. एकीकडून शिलानंद भंतेजी, एकीकडून भंतेजी, आणि ते वाघ भंतेजी दोघं एकमेकांना पाहत आहेत. आणि ठीक आहे म्हणले, खायचं ते खाऊ द्या. दोघेही ध्यानाला एवढे, त्यांच्याकडे एवढी सजगता आहे म्हणजे त्या वाघाला चाहूल सुद्धा लागली नाही की भंतेजी कधी आलेत, कधी ध्यानाला बसलेत. वाघ ओरत होत आहे ना, पण भंतेजी निर्भयपणाने वाघाच्या सान्निध्यामध्ये तिथं त्यांनी ध्यान तपश्चर्या केली. आणि सकाळी वाघ म्हणजे काही न करता भंतेजींना दोघांनाही तो वाघ आपला आपला निघून गेला सकाळी सकाळी. म्हणजे किती मंगल मैत्री आहे. एक महान त्यागी एवढे पूज्य भदंत आपल्या जर या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात येत असतील, नांदेडमध्ये येत असतील, या महाराष्ट्रात देशात फिरत असतील, तर निश्चितपणाने ही पवित्र भूमी परत एकदा बुद्धाची भूमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. असे आपले महान त्यागी पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांची धम्मदेशना आपल्याला ऐकायची आहे. त्या अगोदर श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पूजनीय भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांना सन्मानपूर्वक या ठिकाणावर चिवर, भिक्षापात्र, जे काही अष्टपरिस्कारातले वस्तू असतील त्या, आणि छोटीशी एक भेट भंतेजींना या ठिकाणावर दान स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. आपण तेव्हा सर्वांनी साधुकार म्हणायचा आहे. पूज्य देवसुद्धा स्वागत करण्यात येईल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. हॅलो. सर्वांनी याचना करायची आहे भंतेजी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्याकरिता. सर्वांनी हात जोडायचे. 3 वेळेस भिक्खू संघाला वंदन करायचं आहे. 3 वेळेस आपल्याला तथागतांना वंदन करायचं आहे.